जायकवाडी धरणातून विसर्ग वाढवल्यामुळे गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। अंबड तालुक्यातील 16 गावांना पुराचा धोका, नागरिकांचं स्थलांतर सुरू। कालपासून सुरू झालेल्या पावसानं गोदावरी नदीला पूर, त्यामुळे सध्या गोदावरी नदी दुथडी भरून वाहतीये। गोदावरीच्या पुरामुळे नाशिकच्या रामकुंड परिसरातील अनेक मंदिरं पाण्याखाली। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यासह शिर्डी शहराला पावसानं चांगलंच झोडपलं। शिर्डी शहरातील कालिकानगर भागामध्ये घरांमध्ये पाणी शिरलं, तर काही ठिकाणी नवरात्रोत्सव मंडपही कोसळले। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे गोदावरी नदीला पूर। 69,000 क्युसेक वेगानं जायकवाडीच्या दिशेनं पाण्याचा विसर्ग सुरू। नाशिकमधील मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर। नदी दुथडी भरून वाहत असतानाही रोजच्याप्रमाणे पार पडली गोदार। अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर। नदीवरील छोटा पूल पाण्याखाली, वाहतूक देखील बंद। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील अंजना नदी दुथडी भरून। नदीकाठच्या घरांना आणि मंदिराला लागले नदीचं पाणी। ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। कन्नड तालुक्यातील शिवना नदीला पूर। शहराजवळील लंगोटी महादेव मंदिर परिसरामध्ये पाणी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या शाळांना उद्या सुट्टी जाहीर। मनपा हद्द वगळून सुट्टी देण्यात आल्याची जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा। हिंगोलीत पावसामुळे अनेक नद्यांना पूर। कायाधू नदीच्या पुराचं पाणी शेतात शिरल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला। हिंगोलीमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। आमदार संतोष बागर यांच्या पुढेच शेतकऱ्यांनी फोडला टाहो। जळगावच्या पाचोरा तालुका परिसरामध्ये अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस। पाचोरा भागातील हिवरा नदीला पूर। शेती पिकाचं मोठं नुकसान, जनजीवन विस्कळीत। अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर। नदीवरचा छोटा पूल पाण्याखाली, वाहतूक देखील बंद। कर्जतमध्ये पावसाची संततधार सुरूच। मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ। यवतमाळच्या आर्णी शहराला अरुणावती नदीच्या पुराचा फटका। अनेक नागरिकांच्या घरात शिरलं पुराचं पाणी। पाणी शिरल्यामुळे नागरिकांचं जीवनावश्यक वस्तूंचं मोठ्या प्रमाणावर नुकसान। मोबिनपुरा, शास्त्रीनगर आणि झोपडपट्टी परिसराला पुराचा फटका। छत्तीसगड आणि भामरागड तालुक्यातील मुसळधार पावसानं गडचिरोलीतील पलकोटा नदीच्या पुलावर पाणी। पुन्हा आल्लापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्ग बंद। अनेक बसगाड्या आणि खासगी वाहनांचा खोळंबा। भामरागड तालुक्यातील 50 पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला। पुणे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणातून मांजरा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग। शहरातील फरशी पूल पाण्याखाली गेल्यामुळे पुलावरील वाहतूक बंद, तर प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पालघर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर। जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट असल्यामुळे शाळा महाविद्यालयांना सुट्टी। नाशिकच्या नांदूर माध्यमेश्वर धरणातून तब्बल 87,549 क्युसेकनं गोदापात्रात विसर्ग सुरू। मराठवाड्यातली पूरस्थिती आणखी भीषण होण्याची शक्यता। बीडच्या माजलगावमधील गोदाकाठच्या गावकऱ्यांच्या स्थलांतराला सुरुवात। जायकवाडीतून विसर्ग वाढल्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी घेण्यास सुरुवात। सोलापूरमध्ये सीना नदीला आलेल्या पुरामुळे राष्ट्रीय महामार्गाचा सर्व्हिस रोड अक्षरशः वाहून गेला। कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील शिंगोली गावाजवळचा हा रस्ता, त्यामुळे वाहतुकीवर परिणाम। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील आगळगावजवळ असलेल्या चांदणी नदीला पूर। पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे नागरिकांचा जीवघेणा प्रवास, तर पुलाची उंची वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी। संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी गेट नंबर 56 भागात पाणी साचलं। काही घरांमध्ये पाणी शिरलं। गृहोपयोगी वस्तूंचं नुकसान, नागरिकांची तारांबळ। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। काटे पिंपळगावची संपूर्ण पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। धाराशिवमधील भूम तालुक्यामध्ये पाटसावंगी गावचा संपर्क तुटला। पूल वाहून गेल्यामुळे डेअरीत दूध देणं अशक्य। हतबल शेतकऱ्याला 120 लिटर दूध नदीत ओतायची वेळ। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यामध्ये पावसानं प्रचंड नुकसान। दसऱ्याच्या तोंडावर हाताशी आलेलं पीक पाण्यात। झेंडू फुल शेतीचं मोठं नुकसान, शेतकरी चिंतेत।
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यामध्ये सोयाबीन पीक वाहून गेल्यामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका. शासनानं सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी. हिंगोली जिल्ह्यामध्ये कयाधू नदीनं धारण केलं रौद्ररूप. पुराचं पाणी शेतात शिरल्यामुळे 1.5 एकर शेतीवरील सोयाबीन पिकांचं नुकसान. नाशिकच्या मनमाडमध्ये तुफान पाऊस, खरीपाच्या पिकांचं नुकसान. नवीन लागवड केलेल्या कांद्याला फटका. दसरा दिवाळी कसा साजरा करणार, शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न. नाशिकच्या येवला तालुक्यातील दुगलगाव मधील शेती गेली पाण्यात. काढणीला आलेले मका, सोयाबीन, बाजरी आदींसह संपूर्ण शेती पिकं उद्ध्वस्त. शासनानं तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी. नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचं थैमान. येवला तालुक्यातील शेती पिकांचं मोठं नुकसान. मंत्री छगन भुजबळांनी केली नुकसानग्रस्त भागांची पाहणी. तातडीनं उपाययोजनेच्या कामाला लागा, भुजबळांच्या अधिकाऱ्यांना सूचना. नंदुरबारमध्येही वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. पावसामुळे केळी, पपई, मका आणि मिरचीच्या पिकांचं मोठं नुकसान. काढणीला आलेल्या केळी आणि पपईच्या बागा उद्ध्वस्त. नाशिकच्या येवला तालुक्यातील बल्हे गावामध्ये पोल्ट्री फार्मची भिंत कोसळल्यामुळे 800हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू. या घटनेमुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका, तर अनेक भागातील दुकानामध्ये पाणी शिरल्यामुळे व्यापाऱ्यांचं आर्थिक नुकसान. उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यासह शिर्डी शहराला पावसानं चांगलंच झोडपलं. शिर्डी शहरातील कालिकानगर भागामध्ये घरात पाणी शिरलं, तर काही ठिकाणी नवरात्रोत्सव मंडप देखील कोसळले. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहराची तहान भागवणारं नारंगी सारंगी धरण ओव्हरफ्लो. धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग होत असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात पूरस्थिती. धुळ्यातील अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू. नदीकाठच्या परिसरात पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा. परभणीतील दोन्ही प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग. येलदरी धरणाचे सर्व 10 दरवाजे उघडले, तर लोअर दुधना प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडले. भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाचे 19 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले. 82,471 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीला जोडणारा सावरला ते विलंब आणि भंडारा ते कारधा असे 2 मार्ग वाहतुकीसाठी कालपासून बंद. बीडमधील बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. धरणाच्या मोठ्या आणि मुख्य सांडव्यावरून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. चंद्रपूरच्या इराई धरण क्षेत्रामध्ये 3 दिवस मुसळधार पाऊस. धरणाच्या 7 दरवाजातून 4,496 क्युसेकनं विसर्ग सुरू. नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पालघरमधील सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे 5ही दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडले. धामणी आणि कवडास धरणातून सूर्य नदीमध्ये 47,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. धामणी धरण 100% भरलं, तर कवडास धरण ओव्हरफ्लो. शहापूरमधील मुसळधार पावसामुळे भातसा धरणाचे 5 दरवाजे उघडले. भातसा नदीवरील 2 पूल पाण्याखाली. अनेक गावांचा संपर्क तुटला. यवतमाळमधील बेंबळा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ. बेंबळा धरणाचे 14 दरवाजे उघडले. नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग. शहापूरमधील मुसळधार पावसामुळे भातसा धरणाचे 5 दरवाजे उघडले. भातसा नदीवरील 2 पूल पाण्याखाली. अनेक गावांचा संपर्क तुटला. शेगावच्या संत गजानन महाराज संस्थानाकडून पूरग्रस्तांना 1,11,00,000ची मदत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये केले पैसे जमा. मुख्यमंत्री सहाय्यता निधीला विठ्ठल मंदिराकडून 1 कोटींची मदत जारी. राज्यातील पूरग्रस्त नागरिकांना महावस्त्र देखील वाटप केले जाणार. मंदिर समितीच्या बैठकीमध्ये निर्णय. मिरज तालुक्यातील गावागावातून सोलापूरमधील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत. यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचे 4 ट्रक, जनावरांसाठी उसानं भरलेले 3 ट्रक असे एकूण 7 आयशर ट्रक पूरग्रस्त बांधवांसाठी मिरजेतून पाठवण्यात आले. मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी कोल्हापुरातूनही मदत. तांदूळ, गहू, औषध, पाण्याच्या बाटल्या मराठवाड्यामध्ये पोहोचणार. 28 सप्टेंबरपर्यंत मदत जमा करण्याचं काँग्रेस आमदार सतेज पाटलांचं आवाहन. 29 सप्टेंबरला मदतीचे ट्रक रवाना होणार. नांदेडच्या पुराच्या पाण्यामध्ये साजरा केला बालाजी मंदिराचा ब्रह्मोत्सव. पुराच्या पाण्यातून काढली पालखीची मिरवणूक. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. धाराशिवमध्ये जिल्हा परिषद शाळांना मुसळधार पावसाचा फटका. जिल्ह्यातील 87 शाळांमधील 125 वर्ग खोल्यांची पडझड. 25 शाळांमध्ये पाणी शिरल्यामुळे साहित्य आणि पोषण आहार भिजला. 2 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची शिक्षण विभागाची माहिती.
सीना नदीला आलेल्या पुरामध्ये शेतीचं आणि घरांचं नुकसान, उंदरगावमध्ये शालेय साहित्याचं नुकसान, पुराच्या पाण्यामध्ये भिजलेली पुस्तकं सुकवण्यासाठी मुलांची नदीकाठी धडपड सुरू. सटाणा तालुक्यातील मका, सोयाबीन, कांदा पिकांचं नुकसान, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक घरांचंही मोठं नुकसान, अनेक ग्रामस्थांचे संसार उघड्यावर. नंदुरबारमध्येही वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, पावसामुळे केळी, पपई, मका आणि मिरचीच्या पिकांचं मोठं नुकसान, काढणीला आलेल्या केळी आणि पपईच्या बागा उद्ध्वस्त. अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यामध्ये पावसानं प्रचंड नुकसान, दसऱ्याच्या तोंडावर हाताशी आलेलं पीक पाण्यात, झेंडूफूल शेतीचं मोठं नुकसान, शेतकरी चिंतित. ठाण्यात पावसामुळे संरक्षण भिंत पडली, परिसरातली झाडं कोसळली, तर अनेक सखल भागामध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचलं. पुण्याच्या खेडमध्ये एक कार भीमा नदीपात्रामध्ये वाहून गेली आहे. कारमध्ये 3 जण असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. चालकाच्या निष्काळजीपणामुळे घडली घटना, बचाव कार्य सुरू. नांदेडच्या मन्याड नदीला पूर आल्यामुळे नांदेड देगलूर महामार्गावरील वाहतूक बंद होती. बंदी असूनही एका पिकअप जीपनं धाडस केल्यामुळे ती पुरात अडकली. दोघांची प्रशासनाच्या मदतीनं सुटका झाली, मात्र जीप पुरात वाहून गेली. सटाणा तालुक्यामध्ये पावसामुळे शेती आणि घरांचं प्रचंड नुकसान, पावसामुळे घरांची भिंत कोसळून एका वयोवृद्ध महिलेचा जागीच मृत्यू, वादळी वाऱ्यामुळे खामलोन गावातील अनेक घरांवरची छपरं उडाली. मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून 3 जण जखमी, रुग्णालयामध्ये उपचार सुरू. अक्कलकोट तालुक्यातील तोळनूर गावातली घटना.